Hi friends, we are going to learn second unit and sub-unit is 2.2 Helen Keller and Anne Sullivan. Friend, in the previous video, we have seen the lesson. Now, today in this video, we are going to see English workshop. The first question is, say whether the following sentences are true or false. First sentence, the most important day in Helen Keller's life was when her teacher came to her. The answer, the most important day in Helen Keller's life was when her teacher came to her. This sentence is true. Next, when young Helen stretched out her hand, her mother took it. Answer, when young Helen stretched out her hand, her mother took it. This sentence is false. Next, young Heller learned to spell many words without understanding them. The answer, young Helen learned to spell many words without understanding them. This sentence is true. Next, one day young Helen understood that everything has a name. The answer, one day young Helen understood that everything has a name. This sentence is true. Next, young Helen did not try to put the pieces of the doll together. The answer, young Helen did not try to put the pieces of the doll together. This sentence is true. Next, young Helen felt sorry that she had broken the doll. The answer, young Helen felt sorry that she had broken the doll. This sentence is false. Next question. Question number second. Listen carefully and classify the following into one and many. आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत की ते शब्द आपल्याला काय करायचे आहेत, एक वचन आणि अनेक वचनामध्ये लिहायचे आहेत. हे शब्द आपल्याला ऐकायला सांगितलेले आहेत आणि ते त्यानंतर वन आणि मेनी या कॉलम मध्ये आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत. बघा, डे, कॉन्ट्रास्ट, टीचर, लाईव्ह, मंथ, इयर्स, आफ्टरनून, पोर्च, साइंस, फेस, फिंगर्स, लीव्स, ब्लॉसम्स, एंगर, बिटरनेस, वीक, स्ट्रगल, शिफ्ट अँड डार्कनेस. आता या ठिकाणी दोन कॉलम आहेत, वन आणि मेनी. तर त्याप्रमाणे आपल्याला हे बघा लिहायचे आहेत. वन मध्ये डे, टीचर, आफ्टरनून, पोर्च, फेस, एंगर, बिटरनेस, स्ट्रगल, शिफ्ट, डार्कनेस. त्यानंतर मेनी मध्ये म्हणजे या ठिकाणी बघा ही जी काही नाम दिलेले आहेत त्या नामांना काय लावलेला आहे, एस लावलेला आहे. ते सर्व काय आहेत, अनेक वचन आहेत. त्यामध्ये कॉन्ट्रास्ट, लाईव्ह, मंथ्स, इयर्स, साइन्स, फिंगर्स, लीव्स, ब्लॉसम अँड वीक्स. आता या ठिकाणी इथे सुद्धा एस लावलेला आहे, बिटरनेस आणि डार्कनेस, पण हे काय आहे, एक वचन आहेत. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, दिस नॅरेटिव्ह इज रिटन इन द फर्स्ट पर्सन using I. Rewrite the following sentences using Helen Keller
or young Helen appropriately in place of I and making other necessary changes in the sentences. आता हा धडा जो आपण शिकलो त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फर्स्ट पर्सन म्हणजे आय वापरलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, आयच्या ऐवजी हेलन केलर किंवा यंग हेलन हे आपल्याला वापरायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला ती वाक्ये लिहायची आहेत. बघा इथे पहिलं वाक्य, आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वल और सरप्राईज फॉर मी. आता इथे काय केलंय, आयच्या तिथे यंग हेलन did not know what the future held of marvel or surprise for her. आता इथे मी आहे म्हणून इथे काय येणार आहे, her येणार आहे. म्हणजे आपण हे लिहिताना काय केलेलं आहे, मीच्या ऐवजी इथे her लिहिलेलं आहे, स्त्रीलिंगी आहे म्हणून. नेक्स्ट, the morning after my teacher came, she led me into her room and gave me a doll. The morning after, आता इथे माय म्हटलेलं म्हणजे हेलन केलस, टीचर्स केम. नेक्स्ट, आता शी लेड, मी म्हणजे हर, शी लेड हर इनटू, या ठिकाणी मी आहे म्हणून इथे हर, इनटू हर रूम अँड गेव हर अ डॉल. आता हे सर्व आपण वेगळ्या कलर मध्ये लिहिलेले आहात, त्यामध्ये केलेला बदल आहे. नेक्स्ट, ऑन एंटरिंग द डोर आय रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन. ऑन एंटरिंग द डोर, इथे आयचे इथे यंग हेलन रिमेंबर्ड द डॉल, आयच्या तिथे शी हॅड ब्रोकन. नेक्स्ट, then my eyes filled with tears, for I realized what I had done, and for the first time I felt repentance and sorrow. Then young Helen म्हणजे my eyes म्हणजे young Helen's eyes filled with tears, for I म्हणजे she realize what, त्यानंतर इथे काय केलेलं आहे, आयच्या तिथे आपण या ठिकाणी शी हॅड डन, अँड फॉर द फर्स्ट टाइम शी, आय म्हणजे शी फेल्ट रिपेंटन्स अँड सॉरो. या ठिकाणी आता हे कलर करायचं राहिले, हे लक्षात ठेवायचं आहे, हा बदल आहे तिथे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 4. Read the following sentences and frame at least 2 relevant questions on each. बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनवायला सांगितलेले आहेत. I was like that ship before my education began. My education began. Questions with who, what, when. Example, who was like that ship before her education began. हा प्रश्न who वरून बनवलेला आहे. त्याप्रमाणे ते वाक्य वाचायचं आणि त्यापैकी कोणत्या शब्दांपासून प्रश्न तयार होतो त्याप्रमाणे ते प्रश्न बनवायचे आहेत. तर बघा, one day I was playing with the new doll. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, when was I playing with the new doll. त्याचं उत्तर काय आहे, one day असं ते उत्तर. म्हणजे आज या ठिकाणी आपण पहिलं काय करायचं, काही शब्दांना अंडरलाईन करून ठेवायचे आणि त्याप्रमाणे प्रश्न. आता या ठिकाणी वन डे उत्तर मिळण्यासाठी आपण when ने सुरुवात केली. नेक्स्ट, what was I doing one day. काय उत्तराने येणार आहे, प्लेइंग विथ द न्यू डॉल. त्याप्रमाणे तो प्रश्न व्हॉट वॉज आय डुईंग वन डे. नेक्स्ट, आय लर्न
अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. आता या ठिकाणी साध्या भूतकाळाचं वाक्य आहे म्हणून बघा, व्हॉट डिड आय लर्न दॅट डे. ते डीड वापरलं आणि इथे काय केलं, क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं. त्यानंतर दुसरा, हु लर्न मेनी वर्ड्स दॅट डे. आता या ठिकाणी डायरेक्ट आपण लर्न वापरलेला आहे म्हणून हु नंतर लर्न वापरलेला आहे म्हणून तिथे डीड. बघा, बजेट म्हणजे अंदाजपत्रक, त्यानंतर सेन्सस म्हणजे जनगणना, अर्थात त्याला आपण काय म्हणतो, सेन्सस असं म्हणतो. नेक्स्ट, अ पर्सन हु लव्स and is ready to do anything for his country is a dash dash. म्हणजे अशी व्यक्ती असते की जी काय करते, प्रेम करते आणि आपल्या देशासाठी काहीही, म्हणजे देशावरती प्रेम करते आणि देशासाठी काही करण्यासाठी तयार असते. अशाला काय म्हणतात, लीडर म्हणजे नेता, पॅट्रियॉट म्हणजे देशभक्त, आणि त्यानंतर फायटर. फायटर म्हणजे जो लढतो त्याला फायटर म्हणतात. त्याच्यानंतर हिरो. हिरो म्हणजे ज्याप्रमाणे एखादा नायक असतो त्याला आपण हिरो म्हणतो. तर अर्थात ज्याचं उत्तर काय येणार आहे, पॅट्रियॉट म्हणजे देशभक्त. अशा प्रकारे हे सर्व प्रश्न आपण आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. धन्यवाद.